आतापर्यंत बघितलं की खूप पाऊस पडतोय नागपुरात, पण चतुर्थी आहे त्याच्यामुळे टेकडी मंदिर जायला पाहिजेच. जनरली चतुर्थी असला, गुरुवार असला की टेकडी मंदिराला भरपूर गर्दी असते. म्हणजे सकाळी पण जा किंवा संध्याकाळी जा, तुम्हाला थोडंसं वेट करावंच लागेल. हा विचार करून मी संध्याकाळी न जाता सकाळी गेले आणि सरप्रायझिंगली पाऊस असल्यामुळे मला बिलकुलही गर्दी मिळाली नाही आणि माझं 15 मिनिटात दर्शन झालं. माझ्या मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी की टेकडी गणेश मंदिर हे नागपूरचं आराध्य आहे आणि इतकं जाऊन प्रसन्न वाटतं. आणि पाऊस सुरू होता, पावसात मी रेनकोट वगैरे घालून गेले, तुम्ही आधीच बघितलं, पण तरी इतकी मजा आली. म्हणजे 15 मिनटात माझं दर्शन झालं, प्रसन्न वाटलं. थोडा वेळ थांबता आलं, कारण गर्दी असताना भाविकांना थांबता येत नाही. त्यात तिथल्या प्रशासनाचा पण काही दोष नाही आहे, गर्दीच एवढी असते की 2-2 तास वेटिंगवर असतं. व्हिडिओमध्ये बघितलं असेल किती गर्दी होती. गणपती बाप्पाचं दर्शन झालं की समोरच देवीचं मंदिर आहे, ते पण खूप सुंदर आहे आणि तिथे गेल्यावर थोडा वेळ 10 मिनटं बसायला पण मिळतं. मागे अशी जागा आहे आणि ते झालं की मग इतका सुंदर हा असा परिसर आहे मंदिराचा आणि इतका जीर्णोद्धार होऊन खूप सुंदर बनवलं आहे. असं बसायला पण जागा आहे, आपण भरपूर वेळ असं बसू शकतो. गणेश जय गणेश पाहि मां, जय गणेश जय गणेश. आता जे तुम्ही बघताय ते बाप्पाचे जुने फोटो आहेत, म्हणजे त्याच्यावर वर्षसुद्धा लिहिलं आहे की 1961 साली कसं होतं मंदिर आणि 2026मध्ये कसं होतं. व्लॉग बनवायचं कारण तर मंदिराचं दर्शन होतंच, पण जनरली आपण नारळ घेऊन जातो पूजेमध्ये आणि तो तिथे अर्पण करतो. पण आज मंदिरातून नारळ मिळत होते आणि नको म्हणताना सुद्धा काकांनी आग्रह केला की अगं घेऊन जा. आणि खूप सुंदर, म्हणजे मला खूप युनिक वाटलं हे की मंदिरातून नारळ मिळणं. मग तो तिथंच फोडून घेतला. प्रत्येक नारळामध्ये पाणी होतं भरपूर आणि तसं त्यांनी पाणी पण मला दिलं, ते पण मी पिलं. शेवटी सांगायचं आहे की कुठल्या पण शक्तीवर श्रद्धा असू द्या. बाय.